बिद्री कारखान्यावरील कारवाईचा रोष सभासदांमध्ये आहे असं म्हटलेलं आहे केपी पाटलांनी। कारवाई विरोधात आमची न्यायालयीन लढाई सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कारवाईचा मोठा परिणाम कारखान्यावर आणि सभासदांवर होणार। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष केपी पाटील यांची ही प्रतिक्रिया आहे। बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केपी पाटील साहेब काय सांगाल, ह्या कारवाईनंतर आता सभासदांमधला रोष समोर येतोय, काल मोर्चा देखील निघाला, कसं बघतात? या कारवाईच्या विरोधी आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत, पण त्याचबरोबर जनतेमध्ये प्रचंड मोठा रोष या कारवाईच्या संबंधामध्ये सरकारच्या विरोधी व्यक्त होताना आपण दिसतो आहोत। ज्या पद्धतीनं कारवाई केली ती कारवाई अतिशय चुकीची आणि बेकायदेशीर आहे। तर या सगळ्या कारवाईवरून तुम्ही आबिटकरांना लक्ष केलेलं होतं, विद्यमान आमदारांना, मात्र त्यांचं म्हणणं आहे मी आरोप केले, काही गोष्टी लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्षात कुठेही तक्रार मी केलेली नव्हती, त्यामुळे मला यासाठी जबाबदार धरू नका। नाही, तेच जबाबदार आहेत पहिल्यापासून, असं अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे। आता ते कितीही नाकारलं तर जनतेला सर्वश्रुत आहे की या पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या सगळ्या भूमिका त्यांनी वारंवार घेतलेल्या आहेत। वारंवार बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजामध्ये अडथळे आणणे, त्याबद्दल बदनाम कारखाना करणे, केपी पाटलाला बदनाम करणे, अशा पद्धतीच्या भूमिका सातत्याने ते घेत आहेत आणि त्याचा निषेध उत्स्फूर्तपणे जनतेतून व्हायला लागल्याचं चित्र आपण पाहतो आहोत। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।